पाऊस लांबल्यानं भीमासिना काठावरील शेती पंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करून उजनीतून पाणी सोडण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली। पाऊस लांबल्यानं भीमासिना काठावर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून शेती पंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करून उजनीतून पाणी सोडण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली। यंदा पाऊस लांबल्यामुळे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील भीमा तसंच सीना नदीकाठच्या परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना 6 प्रमुख मागण्यांचं निवेदन सादर केलं। भीमा नदीकाठावरील कपात केलेला शेती पंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करून उजनी धरणातून तातडीनं पाण्याची पाळी सोडण्याची आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। सध्या परिसरात केवळ 2 तास वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतातील उभी पिके करपू लागली आहेत। त्यातच पाणी टंचाईमुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या परिस्थितीमुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला असून प्रशासनानं तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे। भीमा आणि सीना नदीकाठच्या शेतीला आणि गावांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी कर्नाटक शासनाच्या धर्तीवर भीमा नदीवर सुमारे 8 मीटर उंचीचं नवीन बॅरेज उभारण्याचा निर्णय राज्य शासनानं घ्यावा अशी मागणीही अमर पाटील यांनी केली। माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे, जेणेकरून आज आपली परिस्थिती बघताय भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। अक्कलकोट तालुका असू दे, दक्षिण सोलापूर तालुका असू दे किंवा उत्तर तालुका सोलापूर असू दे, या ठिकाणी शेतकऱ्यांचा हाल बेकार झालेला आहे। पाण्याचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे। आज आपण बघता जनावरांचं चारांचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि नदीकाठी जे आहे फक्त 2 तास लाईट दिलं जात आहे 3 फेजचा। ते 2 तासाचं वरून 6 तास, कमीत कमी 6 तास लाईट भेटावं नदीकाठी, जेणेकरून पिकांचं जे आज पीक जळालेले त्यांना पाणी मुबलक भेटेल आणि शेतकऱ्यांचा जे प्रश्न आहे ते मार्गी लागेल नक्कीच या निर्णयामुळे। म्हणून मी आदरणीय आमचे जिल्हाधिकारी साहेबांना ती मागणी केलेली आहे। 2 तासावरून नदीकाठीच्या भागात 7 तास करावं आणि जे सिंगल फेस जे आहे सगळ्या भागात लोड शेडिंग होत आहे सिंगल फेसचे, ते सिंगल फेस ग्रामीण भागामध्ये गावामध्ये हे जे आहे लोड शेडिंग जे होऊ नये आणि जरी लोड शेडिंग जर करायचं असेल तरी पहाटे 4 ते 7 या दरम्यान लोड शेडिंग करण्यात यावं असं मी विनंती केलेलं आहे।